साईडला पाऊस आहेच नाही ना. आणि बस थँक्यू यार, तू आली, तुझी बिर्याणी आली. हर वेळेस टेस्ट. तुला काय वाटलं बघ, काहीची टेस्ट बदल नाही नाही मग गाईज तुमच्या सगळ्यांना सॉरी, आज मी ब्लॉग गाईज तुमच्या सगळ्यांना सॉरी, आज ब्लॉग मी खूप लेट चालू करत आहे. याचं रिझन आहे की माझ्या फोनमध्ये चार्जिंगच नव्हती. सो आता मला लंच ब्रेक झाला आहे. तो लंच ब्रेकला मी आता काही नाही, चार्जर होतं माझ्याकडं, मी चार्जिंग करून घेते. तर 60% झाली आहे. मॉर्निंगला काय झालं माहिती आहे का, रात्रभरामध्ये लाईनच नव्हती, लाईटच गेली होती. सो लाईट गेली होती, त्यानंतर मग मला चार्जिंग करायला काही भेटलीच नाही. रात्रीपासून लाईन गेली आहे आणि माझा फोन चार्जिंगच नव्हता. 12% होती, मग त्यानंतर 6%. मग काही नाही, मी ऑफिस आलो. आज मी बसनं आलो एकदम ऑफिसला आणि काही नाही, मग फोनची चार्जिंग केली आहे मी. 4%च होती चार्जिंग माझी. मग चार्जिंग वगैरे केली आहे. तो माझा ब्लॉग आता इथून चालू होणार. तो अर्धा दिवस तरी गेला आहे माझा आणि ब्लॉगच नाही बनवला. माझ्या फोनमध्ये चार्जिंगच नव्हती तर मी ब्लॉग नाही बनवला काही. थोड्यासाठी सॉरी काही. तो माझं जेवण झालं आता काही. मी जातो आता माझ्या फ्लोअरवर जातो, माझं काम करतो. तुम्हाला आता भेटतो मी ऑफिस सुटल्यानंतर 7:30 वाजता. 4% होती, 60% झाली आहे. तुम्हाला भेटतो आता मी ऑफिस सुटल्यानंतर. चला काही जातो. येते म्हणली का नाही? किती तुमचे हे काही वाघोलीला पोचलो आहे आणि पाऊस पण चालू झाला आहे. थोडा पाऊस चालू आहे बघा. आणि रोहिणी ताईला कॉल केला होता, ती पण वाघोलीमध्येच आहे. तिला ॲटो भेटत नाही आहे. बस होती पण बसमध्ये एवढी गर्दी होती, ती बोलली की खूप गर्दी आहे, मी नाही बसलो म्हणून. म्हटलं थांब, म्हटलं मी 2 मिनटात येत आहे, तिच्याकडेच जात आहे आता. ती वेट करते माझा. पाऊस एखादा दिवस आला काही. आणि खूप दिवसानंतर एक तर वाघोली मार्गाने आलो आहे. नाही तर हर वेळेस फॉरेस्टच्या रस्त्याने जातो ना आम्ही शॉर्टकट त्या साईडनं कसं आहे माहिती आहे का, त्या साईडनं आम्ही 15 मिनटात पोचून जातो ऑफिसला. 15 मिनटात नाही तर हार्डली 20 मिनटात. आणि वाघोली मार्गाने गेलं तिथं 25 मिनटं नाही तर अर्धा घंटा तर लागणार ट्रॅफिकमुळे. त्यामुळे ट्रॅफिकमुळे तो लागतोच. रोहिणी ताई कुठं आहे, समोर असेल तिथं बस थांबते ना, त्या साईडला असेल ती. खूप दिवसानंतर बसमध्ये बसलो मी आणि प्रवास घेतला आणि ऑफिसला गेलो. नाही तर स्कूटीच असते हर वेळेस. खूप दिवसानंतर PMPL हां BRT आणि BRTच्या रोडनं ते तोडले आहे गाईस. आता ते मेट्रोचं काम चालू आहे ना, सो त्यामुळे असं झालं आहे ते. बापरे, चालत पाय दुखत आहे. आणि सकाळी गाईस एक मिनटानं माझी एक बस मिस झाली होती विमाननगरला जायची. मग त्यासाठी मी अजून 10 मिनटं थांबलो. त्यानंतर मग विमाननगरची बस आली. तेवढा वेळ थांबलो, मग वेट केला मी. कुठं आहे काय? हां दिसली. पाऊस पण चालू आहे. आणि आई पप्पा वेट करतात ते गाईस. हे बघा काय भेटला नाही ऑटो, बस पण नाही म्हणताय. चला भेटलाय गाईस ऑटो. बस विमाननगर साईडला पाऊस आहेच नाही ना. आणि बसमुळे त्या बसमध्ये राहिलं ना ते माहीत पण नाही पडते की बाहेर पाऊस चालू आहे काय चालू आहे.
काहीच पाऊस चालू आहे आणि पाऊसमध्ये भिगत चाललो आहे रोहिणीच्या आईने. भिगत ओलो भिगत ओलो काही दिसत पण नाही. हे काळा रोड काळा रोड. काही घरी आलो आहे आता जेवण करतो. थँक्यू यार, तू आली, तुझी बिर्याणी आली. बिर्याणी खातो आई काढता व्हिडिओ काहीच. अरे बा बिर्याणी दिस ना, फक्त तो तोंड दिसायले. मी दाखव सांगतो ना, दिसली आता माझ्याकडे दाखव. हर वेळेस टेस्ट बरोबर आहे. तुला काय वाटलं बघ, आईची टेस्ट बदल नाही. आईची टेस्ट नाही बघेल. ओटीपी सांगितलं 5483. तिला 4 अंकी एवढं मोठं ऐकू आलं ना, तर ते बापरे एवढं पैसे उतर रिक्षात उतर. लगेच मला उतरवायला लागले, असली चिडली. अरे